आपण बघतोय सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. इन दॅट आपण बघतोय युकॅरियोटिक सेल. कंपोनंट्स ऑफ युकॅरियोटिक सेलमध्ये आतापर्यंत आपण बरेच कंपोनंट्स बघितलेत. प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल वॉल, सायटोप्लाझम, मायटोकॉन्ड्रिया, रायबोसोम्स, लायसोसोम्स, गोल्गी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असे कंपोनंट्स बघितल्यानंतर नेक्स्ट कंपोनंट आपला आहे न्यूक्लियस. नाव फर्स्ट ऑफ ऑल आपण न्यूक्लियसमध्ये बघणार आहोत हू डिस्कवर्ड अबाउट द न्यूक्लियस. सो द रॉबर्ट ब्राउन first of all discovered by the nucleus. सो रॉबर्ट ब्राउन यांनी न्यूक्लियसचा शोध लावलाय. आता न्यूक्लियस मेन स्ट्रक्चर बघण्याआधी आपण काय बघणार आहोत त्याचं थोडं इंट्रोडक्शन बघूयात. आता न्यूक्लियस जनरली आपण बघतोय ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ नंबर्स ऑफ न्यूक्लियस देर आर सर्टन टाईप्स. म्हणजे काही सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो, काही सेलमध्ये हा अब्सेंट असतो. सो ज्या सेलमध्ये न्यूक्लियस अब्सेंट असेल तिला आपण म्हणतो इन्यूक्लिएटेड सेल. ज्यामध्ये न्यूक्लियस नाही आहे, कम्प्लिटली अब्सेंट आहे, तिला आपण म्हणतो इन्यूक्लिएटेड सेल. आता काही सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे पण हा नंबर असतात, किंवा काही सेलमध्ये सपोज 1 नंबर असेल, एका सेलमध्ये फक्त एकच न्यूक्लियस आहे, तिला आपण म्हणतो युनिन्यूक्लिएटेड. काहीमध्ये आपल्याला 2 न्यूक्लियस दिसतात, तिला आपण म्हणतो बायन्यूक्लिएटेड. काही याच्यात आपल्याला मोर दॅन 2 दिसतात, त्याला आपण म्हणतो मल्टीन्यूक्लिएटेड. सो ऑन द बेसिस ऑफ नंबर्स न्यूक्लियसचे आपण टाइप्स बघतो, किंवा देर आर variety of nucleus. Some cells shows the absence of nucleus while some cells shows the presence of nucleus. Those cell there is a nucleus is absent, such a cell is known as enucleated. त्याला आपण enucleated म्हणतो. आणि काही वेळेस ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे, मग एक न्यूक्लियस असेल तर युनिन्यूक्लिएटेड, 2 न्यूक्लियस असेल तर बायन्यूक्लिएटेड, 2 पेक्षा जास्त न्यूक्लियस असेल तर आपण काय सांगतो मल्टीन्यूक्लिएटेड. आता न्यूक्लियस नंबर सोबतच न्यूक्लियसची पोझिशन असते सेलमध्ये, त्यामध्ये आपण बघूया. सपोज हा न्यूक्लियस आहे, हा सेंटरला असेल तर आपण त्याला म्हणतो सेंट्रिक. ॲनिमल सेलमध्ये एक्झाम्पल आपण बघूया. ॲनिमल सेलमध्ये आपल्याला सेंट्रिक न्यूक्लियस दिसतो. जर हा सेंटरपासून थोडासा साईडला असेल तर आपण त्याला म्हणतो एक्स सेंट्रिक न्यूक्लियस. प्लांट सेलमध्ये आपण बघतो की प्लांट सेलमध्ये आपल्याला एक्स सेंट्रिक न्यूक्लियस दिसतो. त्यानंतर हा एकदमच कडेला असेल त्याला आपण म्हणतो पेरिफेरी न्यूक्लियस. पेरिफेरल न्यूक्लियस एकदमच कडेला आहे टुवर्ड्स दी प्लाझ्मा मेम्ब्रेन ज्यावेळेस आपण म्हणतो तो असतो पेरिफेरल न्यूक्लियस. एक्झाम्पल आपण सांगतो ॲडिपोसाइट्स किंवा ॲडिपोस टिश्यू. ॲडिपोस टिश्यू म्हणजे अशा टिश्यू असतात की ज्यांच्यामध्ये सेंटरला हा फॅट स्टोअर झालेला असतो, किंवा सेंटरला फॅट असल्यामुळे सेंटरचा न्यूक्लियस काय झालेला असतो कडेला आलेला असतो, पेरिफेरल न्यूक्लियस आपण त्याला म्हणतो. अजून आपण त्यामध्ये सांगतोय बेसल न्यूक्लियस. आता बेसल न्यूक्लियस म्हणजे आपण कॉल्युमनार सेल ज्या काय सांगतो, दिस इज द टाइप्स ऑफ सेल. कॉल्युमनार सेल किंवा टिश्यू आपण ज्यामध्ये सांगतो, टाइप्स ऑफ टिश्यूमध्ये आपण बघणार आहोत. मग अशामध्ये कॉल्युमनार ज्या सेल असतात त्यांच्यामध्ये न्यूक्लियस हा बेसला आलेला असतो, म्हणजे खाली तळाशी असतो, त्याला आपण म्हणतो बेसल न्यूक्लियस. सो ऑन द बेसिस ऑफ पोझिशन आपण वेगवेगळे टाइप्स बघतोय. परत एकदा बघूया. आपण स्टार्ट केला आहे पॉईंट न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये आपण इंट्रोडक्शन बघतोय स्ट्रक्चरच्या आधी.
न्यूक्लियसच्या इंट्रोडक्शनमध्ये आपण काय बघतोय, फर्स्ट ऑफ ऑल न्यूक्लियस, रॉबर्ट ब्राउन डिस्कवर्ड अबाउट द न्यूक्लियस ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ नंबर्स देअर्स आर न्यूक्लियसचे आपण टाईप सांगतोय. यामध्ये आपण सांगतो काही सेलमध्ये न्यूक्लियस अब्सेंट असतो, त्यावेळेस आपण सांगतो इन्यूक्लिएटेड सेल. काही सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे, मग त्यांचे वेगवेगळे नंबर असतात. एक न्यूक्लियस असेल तर युनिन्यूक्लिएटेड, 2 असतील तर बायन्यूक्लिएटेड, 3 असतील तर आपण पुढे ट्रायन्यूक्लिएटेड म्हणू शकतो, किंवा 2पेक्षा जास्त असतात त्यावेळेस आपण मल्टीन्यूक्लिएटेड म्हणतो. मग मल्टीन्यूक्लिएटेड चं एक्झाम्पल आपण काय सांगतो की आपल्या ज्या काही स्केलेटल मसल्स आहेत त्या मल्टीन्यूक्लिएटेड असतात, त्यांच्यामध्ये मोर दॅन 2 न्यूक्लियस असतात. नेक्स्ट पॉईंट आपण काय बघितला आहे, पोझिशन. आता न्यूक्लियसची जी पोझिशन आहे, जर न्यूक्लियस सेंटरला असेल तर सेंट्रिक न्यूक्लियस, सेंटरपासून थोडासा साईडला असेल तर एक्स सेंट्रिक न्यूक्लियस आपण त्यामध्ये सांगतो. खूपच कडेला असेल त्याला आपण म्हणतो पेरिफेरल न्यूक्लियस. आपण त्यामध्ये सांगतो की जर सेंटरमध्ये सेल्समध्ये काय झाले, फॅट स्टोअर झाल्यामुळे सेंटरचा न्यूक्लियस साईडला आला, ॲडिपोसाइट्स आपण त्यामध्ये सांगतोय, त्यामध्ये आपल्याला पेरिफेरल न्यूक्लियस दिसतो. बेसल न्यूक्लियस म्हणजे कॉलुमनार उभ्या सेल आहेत, त्या सेलमध्ये न्यूक्लियस काय आलेला आहे, बेसला आलेला आहे, त्याला आपण म्हणतो बेसल न्यूक्लियस. आता हे आपण काय बघितले, पोझिशन वगैरे बघितली, त्याचा नंबर बघितला. आता आपल्याला बघायचं आहे शेप्स. आता न्यूक्लियसचे वेगवेगळे शेप्स आपल्याला दिसतात. शेपमध्ये आपण सर्क्युलर शेप सांगतो, ओव्हल शेप आहे, अजून आपण त्यामध्ये काय सांगतोय, आपल्याला लोबमध्ये पण दिसतात. सो देर आर डिफरंट शेप्स. आपण सांगतोय सर्क्युलर, विच इज द मोस्ट कॉमन शेप. सर्क्युलर असेल, ओव्हल असेल. आता पुढचे आपण शेप बघतोय लोब, हा आहे बायलोब. लोब म्हणजे आपल्याला असे 2 लोब दिसतात, ट्राय लोब. मल्टी लोब्स आपण त्यामध्ये सांगतो. हे झाले लोबमध्ये आपण सांगतो. हा आपल्याला कसा दिसतोय, ह्याचा शेप हॉर्स शू शेप्स आपल्याला दिसतोय. सो ह्याचे आपल्याला वेगवेगळे शेपसुद्धा दिसतात. मग न्यूक्लियसमध्ये आपण काय बघतोय, न्यूक्लियस चं आपण काय बघितलं, इंट्रोडक्शन ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स अँड अब्सेन्स. अब्सेंट असेल तर इन्यूक्लिएटेड, प्रेझेंट असेल तर युनी, बाय किंवा मल्टीन्यूक्लिएटेड. त्याच्यानंतर पोझिशन, सेंट्रिक, एक्सेंट्रिक, पेरिफेरल, बेसल. शेप तर वेगवेगळे असतात, त्याच्यामध्ये मोस्ट कॉमन शेप आहे सर्क्युलर शेप, ओव्हल शेप. लोब असतात, 2 लोब असतील, 3 लोब आपल्याला असे 3 वेव्स दिसतील, 3 लोब आहे, किंवा आपल्याला हॉर्स शू शेप, अशा वेगवेगळ्या शेपमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. नाव आपण जो काही स्ट्रक्चर बघणार आहोत तो असणार आहे सर्क्युलर स्ट्रक्चर, विच इज द मोस्ट कॉमन शेप. या स्ट्रक्चरबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. सो मोस्ट कॉमन शेप जो आहे तो आहे सर्क्युलर शेप. हा सर्क्युलर शेप आज आपण बघणार आहोत. सो द न्यूक्लियस इट इज डबल मेम्ब्रेनस स्ट्रक्चर. आपल्याला इथे अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस दिसते. अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियसमध्ये आपण इथे डायग्रॅम बघतोय. ह्यामध्ये आपण पहिल्यांदा डायग्रॅमचे इंट्रोडक्शन करून देते. अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस, हा आपल्याला दिसतोय न्यूक्लियस, हा आपल्याला दिसतोय डबल मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन असतो, इनर मेम्ब्रेन. दोऱ्यासारखं जे काही दिसते आपल्याला क्रोमॅटिन मटेरियल दिसते, ह्याच्यामध्ये असतो न्यूक्लिओप्लाझम. आपण 1 बाय 1 हे स्ट्रक्चर डिस्कस करणार आहोत. तर आता पहिल्यांदा आपण बघतोय स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियसमध्ये आपण डायग्राममध्ये बघतोय न्यूक्लियस इट इज डबल मेम्ब्रेनस. रफ डायग्राम इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करते साईड बाय साईड, तुम्ही डायग्राम तिथे ऑब्झर्व करू शकता. सो डबल मेम्ब्रेन आहे. डबल मेम्ब्रेन म्हणजे आपण काय सांगतोय, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन. सो डबल वॉल आपल्याला दिसते.
डबल वॉल आपल्याला दिसते, हा आहे डबल मेम्ब्रेन. हा जो आपल्याला दिसतोय हा आपण सांगतोय आउटर मेम्ब्रेन किंवा आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुद्धा आपण त्याला म्हणतो. हा आहे इनर मेम्ब्रेन किंवा इनर न्यूक्लिअर मेम्ब्रेन. So nucleus it is double membranous structure which shows the outer membrane आणि inner membrane. आता outer membrane आणि inner membrane ह्यांच्यामध्ये आपल्याला स्पेस दिसतोय, राईट. ही जी काही स्पेस आहे, दिस स्पेस इज नोन ॲज पेरिन्यूक्लिअर स्पेस. सो दी स्पेस इज नोन ॲज, दोघांमध्ये आपल्याला स्पेस दिसतोय. हा जो काही स्पेस आहे ह्याला आपण म्हणतो पेरिन्यूक्लिअर स्पेस. आता ह्यामध्ये आपण काय सांगतो की आउटर आणि इनर मेम्ब्रेन आहे. दिस आउटर अँड इनर मेम्ब्रेन टुगेदरली नोन ॲज कॅरिओथिका. आता जो काही आउटर आणि इनर मेम्ब्रेन आहे, दिस आउटर अँड इनर मेम्ब्रेन टुगेदरली नोन ॲज कॅरिओथिका. कॅरिऑन, न्यूक्लियसला आपण कॅरिऑन सुद्धा म्हणतो. प्रोकॅरियोटिक म्हणजे ज्याच्यामध्ये प्रिमेटिव्ह न्यूक्लियस आहे की ज्याला आपल्याला असं डबल मेम्ब्रेन किंवा मेम्ब्रेन अब्सेंट असतो. युकॅरियोटिक मीन्स ॲडव्हान्स न्यूक्लियस. कॅरिऑन मीन्स न्यूक्लियस. आउटर आणि इनर मेम्ब्रेनला आपण कॅरिओथिका सुद्धा म्हणतो. त्याला आपण एक्टोकॅरिओथिका म्हणजे आउटर मेम्ब्रेन, एंडो कॅरिओथिका म्हणजे आपण इनर मेम्ब्रेन असं सुद्धा सांगतो. आता इनर आणि आउटर मेम्ब्रेन, द स्पेस बिटवीन द इनर अँड आउटर मेम्ब्रेन इज नोन ॲज पेरिन्यूक्लिअर स्पेस. हा जो काही आउटर आणि इनर मेम्ब्रेन आहे, आता इथे आपल्याला काय दिसतं, इट इज नॉट कंटिन्युअस. दिस मेम्ब्रेन इज नॉट कंटिन्युअस. देर इज some space leave between these membrane. There is a discontinuous membrane and shows the opening or pores which is known as nuclear pore. आता आपल्याला हा जो काही मेम्ब्रेन दिसतोय बाहेरचा, हा जो काही मेम्ब्रेन आहे हा आपल्याला डिस्कंटिन्युअस दिसतोय. असा पूर्ण सलग नाही आहे. आपल्याला काय दिसतोय, डिस्कंटिन्युअस दिसतो. मग हा जो काही स्पेस आहे, हा जो काही गॅप आहे, तिथे आपल्याला छिद्र दिसतात, पोर्स दिसतात, त्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर पोर. जनरली हे जे काही पोर्स आहेत हे 1000 किंवा 1000 ते 10,000 पर न्यूक्लियस असे हे पोर्स आपल्याला प्रेझेंट दिसतात, विच इज नोन ॲज न्यूक्लिअर पोर. इथपर्यंत आपण परत बघूया. न्यूक्लियस डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे विच शोज दी आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन. दी बोथ मेम्ब्रेन टुगेदरली नोन ॲज कॅरिओथिका. The space between these two membrane is known as perinuclear space. This membrane is not continuous, it is discontinuous due to presence of pores and this pores is known as nuclear pores. इथपर्यंत आपण स्ट्रक्चर बघितलं. आता ह्याच्या आतमध्ये आपण बघूया.